या संदर्भात अधिक माहिती देत आहेत अभिजित सोनवणे आता आपल्यासोबत जोडले गेले आमचे प्रतिनिधी। अभिजित, या निवडणुका ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसणार आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच आता काही वेळापूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी या संदर्भातले सगळे नियम जे आहेत ते स्पष्ट केलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार असतात आणि त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही वेळ काढू प्रक्रिया असते, त्याला जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे देशामध्ये इतर कुठल्याही राज्यात निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी व्हीव्हीपॅट मशीन्स वापरले जात नाही। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील व्हीव्हीपॅट मशीन नसणार आहे असं देखील स्पष्ट केलेलं आहे। साधारणपणे दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर अखेर नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला प्रक्रियेला सुरुवात होईल असं देखील राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे दिवाळीनंतर साधारणपणे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होईल असं एकंदरीत चित्र येत्या काळात आपल्याला बघायला मिळेल। नक्कीच अभिजित, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। तर आपण बघतोय या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसणार आहे।